दसऱ्याच्या निमित्ताने काल बाजारपेठेत चांगलाच उत्साह दिसून आलाय। सोन्या चांदीचा भाव दर दिवशी वाढत असताना सराफा व्यावसायिकाकडून देण्यात आलेल्या काही ऑफर्समुळे 3.5 मुहूर्तांपैकी महत्त्वाचा असणारा दसऱ्याचा मुहूर्त साधत नागरिकांनी खरेदीला प्राधान्य दिलंय। सोने, चांदी, गाड्या, मोबाईल खरेदीत मोठा उत्साह दिसून आलाय। पुणे काँग्रेस कमिटीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली। काँग्रेस भवन इथं आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सणासुदीच्या हंगामात केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्य सरकारांना टॅक्सचा ॲडव्हान्स हप्ता हस्तांतरित केला आहे। महाराष्ट्राच्या वाटेला 6,418 कोटी रुपये प्राप्त झाले असून विकास योजनांसाठी याचा वापर होणार आहे। राज्यातील वीज ग्राहक सेवेत सुधारणा आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी महावितरणनं उपविभाग आणि शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत राज्यात 103 नवीन कार्यालयं आणि 876 पदांची निर्मिती करण्यात आली आहे। ई रजिस्ट्रेशनमुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर झाली आहे। ESBTR हा मुद्रांक शुल्क भरण्याबाबतचा कायदेशीर आणि सुरक्षित पर्याय असून यामध्ये डुप्लिकेशन तसेच अन्य गैरप्रकारांना वाव नसल्यानं नागरिकांचे दस्त सुरक्षित राहतात। सॅमसंगनं भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी F7 लॉन्च केलाय। 50 मेगापिक्सल कॅमेरा, HD डिस्प्ले, 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असलेला हा फोन ई-कॉमर्स साईट्सवर 6,999 रुपयांना उपलब्ध आहे। टाइम मासिकानं भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालचा जगातील 100 उदयोन्मुख स्टार्समध्ये समावेश केला। 2025च्या टाइम 100 नेक्स्टमध्ये समाविष्ट झालेला जयस्वाल हा एकमेव क्रिकेटपटू आहे। रेल्वे भरती मंडळानं कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट या पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे। या पदांसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात।